नमस्कार मित्रांनो, फक्त महाराष्ट्रात नाहीत पण भारतामध्ये किंवा जगातील सर्वात अत्याधुनिक आणि सर्व फॅसिलिटी असणारे जे क्लिनिक आहे ते मी माझ्या क्लिनिकमध्ये ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या अवेलेबल करून दिल्या आहे। अशाच एका फॅसिलिटी बद्दल आपण बोलणार आहे की शॉक वेव्ह थेरपी। शॉक वेव्ह थेरपी कोणासाठी असते, केव्हा महत्त्वाची असते आणि कोणी घ्यायला पाहिजे, या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन, सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना नक्की शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जगातील एकमेव सगळ्यात अत्याधुनिक जे थेरपी आहे ती आहे शॉक वेव्ह थेरपी। त्याला आम्ही साऊंड वेव्ह थेरपी पण म्हणतो। म्हणजे शॉक म्हणजे तुम्हाला शॉक लागत नाही, त्याला साऊंड वेव्ह थेरपी आपण म्हणूया। कारण शॉक म्हटलं की बरेच लोक घाबरून जातात की डॉक्टर साहेब मला करंट लागणार का नाही। तर या शॉक वेव्ह थेरपीबद्दल आज आपण जाणून घेत आहोत। मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला ओबेसिटी असेल किंवा डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शनसारखे आजार असतील तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या लैंगिक क्षमतेमध्ये तुम्हाला दुर्बलता येते आणि इरेक्शन तुम्हाला कमी येतं। हे तर सायंटिफिक म्हणजे प्रूव्ह पण झालेलं आहे। आणि अशाच आजारासाठी ही शॉकवेव्ह थेरपी आहे। मग ही शॉकवेव्ह थेरपी काय करते की या शॉकवेव्ह थेरपीमुळं हाय कोलेस्ट्रॉलमुळं आपल्या रक्तवाहिन्या जे आपल्या इंद्रियाकडे पोहोचतात, इंद्रियाच्या स्पंजी टिश्यूच्या आजूबाजू जे रक्तवाहिन्याचं जाळं असतं त्या जितक्या चांगल्या असतील, जितकं चांगला रक्तपुरवठा असेल तितकं तुम्हाला चांगली ताठता मिळते, बरोबर आहे। आणि जर याच्यामध्ये कुठं अडथळे असतील किंवा काही कोलेस्ट्रॉल जाऊन बसलेलं असेल किंवा काही चरबी जाऊन बसलेली असेल किंवा ते नॅरो झालेले असतील तुमच्या नसा, तर नक्कीच तुमचं तिथलं रक्तपुरवठा कमी होतो आणि तुम्हाला नपुसंकता येते। आणि खरोखर तुम्हाला सांगतो, असे ज्या नपुसंकता असतात या टेम्पररी व्हायग्रा किंवा टॅडालेपिसारख्या गोळ्या घेऊन या टेम्पररी थोडासा तुम्हाला डायलेट करतात, पण ज्याचं या गोळ्यांचा 7-8 तासांनंतर इफेक्ट कमी झाला की त्या मूळ आपल्या याच्यावर येऊन जातात। तर मित्रांनो, याला परमनंट सोल्युशन मग काय? तर याला परमनंट सोल्युशन आहे शॉकवेव्ह थेरपी। ही शॉकवेव्ह थेरपी माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल करून दिली आहे। का बरं करून दिली आहे की 90% जे लोकांचं मी जर स्कॅनिंग जर केलं तर मला असं आढळून येतं की त्यांचा जो ब्लड फ्लो असतो हा 60-70% असतो, 30% त्यांचा ब्लड फ्लो हॅम्पर असतो। आणि हे ब्लड फ्लो 100% करण्यासाठी आम्ही त्यांना 12 शॉकवेव्ह देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आणि ते प्रोटोकॉल पण आहे किंवा आठवड्यातून 2 वेळा असं 6 आठवडे तुम्हाला 12 शॉकवेव्ह थेरपी घेणे गरजेचं असतं, ज्यामुळं तुमच्या तिथल्या ज्या नसा आहेत त्या परमनंट ओपन होतात आणि तुम्हाला त्याच्यानंतर केव्हाही औषध घ्यायची गरज पडत नाही। पण त्यासाठी आम्ही एक अट ठेवतो की तुम्हाला आता औषध घ्यायची किंवा शॉकवेव्ह थेरपी घ्यायची गरज पडणार नाही, पण हे जे मूळ कारण होतं, हे जे ब्लॉकेज होतं, याला डिपेंडेंट कोणा होतं? हाय कोलेस्ट्रॉलवर। तर हाय कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये कमी करणं हे तुमच्या आहारावर डिपेंड असतं, तुमच्या व्यायामावर डिपेंड असतं। तो पण त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा ॲडवाईस करतच असतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला काही असे काही प्रॉब्लेम असतील, नपुसंकता तुम्हाला परमनंट जर तुम्हाला चांगली करायची असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या आणि या शॉकवेव्ह थेरपीचे 12 सिटिंग तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लैंगिक दुर्बलतापासून परमनंट तुम्हाला आराम मिळू शकतो। धन्यवाद मित्रांनो।